नागपूरमध्ये आज देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। या मंत्रिमंडळामध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी बसवण्यात आलंय, तसंच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। या घडामोडींचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक दिग्गजांना डावलण्यात आलंय। नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे। सातारा शहराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत। भाजप नेते उदयनराजे भोसलेंचे ते चुलत भाऊ आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा राजकीय प्रवास त्यांनी केलाय। 2009 सालापासून सातारा शहर विधानसभेचे आमदार असा त्यांचा प्रवास आहे। त्याचबरोबर 2019च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला। भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा चेहरा जयकुमार गोरे यांची पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागली आहे। सातारा जिल्ह्यातील मानखटावचे ते आमदार आहेत। भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे 2014 सालापासून आमदार असलेले आकाश फुंडकरांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। पुण्याच्या पर्वती मतदारसंघातून भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ या पहिल्यांदाच मंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत। विदर्भातील भाजपचा महत्त्वाचा चेहरा अशी ओळख असलेले पंकज भोयर यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी वडील रामप्रसाद बोर्डीकरांचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवला आहे। त्यांनीही पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे नगरसेवक ते आमदार असा प्रवास केलाय। 2009 साली पहिल्यांदा ते आमदार झाले। शिरसाटांची ही आमदारकीची चौथी टर्म आहे, मात्र मंत्रिपदानं त्यांना अनेकदा हुलकावणी दिली। त्यांनीही आज पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली। सध्या ते सिडकोचे अध्यक्ष आहेत। ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेचे ओवळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे। शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरच्या राधानगरीचे आमदार आहेत। 2014 साली पहिल्यांदाच ते आमदार झाले। त्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली। नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनीही पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदारसंघाचे आमदार आणि रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांचीही पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागली आहे। अजित पवारांचे विश्वासू आणि सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। लातूर जिल्ह्यातील अजित पवारांचे विश्वासू आणि अहमदपूरचे विधानसभेचे आमदार बाबासाहेब पाटील यांची पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागली आहे। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू यवतमाळ जिल्ह्यातील पुसाद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक हेही पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत। नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यानंतर राज्याचा कारभार गतिमान होणार का आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नव्याने मंत्रिपदी नियुक्त झालेले नेते काय करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।